सुरुवातीला एस देशमुख हे सरकारी वकील होते अशी आपल्याला माहिती मिळाली होती आणि त्या दृष्टीनं इथे कोर्टामध्ये सुनावणीमध्ये ते हजर राहतील अशी शक्यता होती, पण ऐनवेळी ते सरकारी वकील बदलण्यात आल्याची माहिती मिळते आहे। नेमकं कारण अद्यापर्यंत समोर येऊ शकलं नाही, पण या गुन्ह्याशी संबंधित असले वेगवेगळे पैलू हे काही सरकारी वकिलांना यापूर्वी सांगण्यात आले होते, कारण 10 वाजता कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जाईल या दृष्टीनं सरकारी वकिलाच्या टीमला ज्या या गुन्ह्याशी संबंधित असल्या आणि पुढच्या काळामध्ये याचा पूर्ण चौकशी करण्यासाठी किंवा याची मांडणी करण्यासाठी काही सरकारी वकिलांना एकत्र थांबून बसवून ही माहिती CIDच्या पथकाकडून दिली गेली होती। मात्र त्यातल्या प्रमुख वकिलांपैकी एस देशमुखच्या ऐवजी दुसऱ्या वकिलाकडे ती जबाबदारी दिली असल्याची माहिती आपल्या समोर येते, पण त्याचा तपशील अद्यापर्यंत समोर आलेला आहे नेमकं काय। पण आता बघूयात की या सगळ्या चौकशी सुनावणीमध्ये नेमके काय काय मुद्दे येतात आणि हे का अचानक सरकारी वकील बदललेले आहेत। अगदी माधव, किती वेळ लागेल ही सुनावणी पूर्ण होण्यासाठी आणि त्यानंतर पुढची प्रोसेस कशी असेल? तन्मय, आत्ताचा जो घटनाक्रम पाहतोय तर असं वाटत होतं की उपजिल्हा रुग्णालयामध्ये केवळ एक 10 मिनिटे त्याला उपचारासाठी दिले जातील, पण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 20 मिनिटे त्याची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर असं वाटलं होतं की पोलीस ठाण्यामध्ये अवघे एक 10 मिनिटे त्याला नेलं जाईल आणि चौकशी केली जाईल, पण तिथेही जवळपास 20 मिनिटाच्या वर 25 मिनिटे त्याची चौकशी केली गेली। त्यामुळं आत्ताही कोर्टामध्ये 10-15 मिनिटात पूर्ण सुनावणी होईल असं सांगण्यात आलेलं आहे, पण प्रत्यक्षात आणखी जास्त वेळ लागू शकतो। आत्ता या घडीला 10:42-43 मिनिटे झालेले आहेत, म्हणजे 11 वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होईल अशी शक्यता आहे, पण ती 11:15 पर्यंत सुद्धा चालू शकते, कारण गुन्हा गंभीर आहे आणि गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगानं जे CIDने तपासणी केलेली आहे, जे पुरावे सापडले आहेत ते पुरावे सादर करण्यासाठी सुद्धा वेळ लागेल आणि पुरावे सादर करत असताना ती त्यांना जी माहिती दिली जाईल त्यासाठी वेळ लागेल असं दिसतं आहे आणि त्यामुळं अर्धा तास तरी वेळ लागू शकतो आणि 11:15 पर्यंत हा जो पूर्ण सुनावणीचा काळ आहे तो पूर्ण होईल अशी शक्यता आहे। या सगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने किती वेळ लागतो हे सांगणं कठीण झालेलं आहे, कारण जी वेळ मर्यादा काही अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं होतं की सगळीकडे 10-15 मिनिटे लागतील, पण काही ठिकाणी 20 मिनिटे, काही ठिकाणी 25 मिनिटे असं लागतंय। याचा अर्थ इथेही बराच वेळ लागू शकतो आणि त्याला CIDची किती दिवस कस्टडी मिळते, किती दिवस रिमांड मिळतो याचं उत्तर एक 11:15 वाजता मिळू शकतं असं दिसतं आहे, कारण एकत्रित आता आपण पुन्हा कशाला सांगायचं की यापूर्वी सांगितलं होतं की 3 वेगवेगळे गुन्हे आहेत ते एकत्रित केलेले आहेत। एकत्रित करत असताना सगळ्या CIDने एकत्रितपणे सगळं तपास केलेला आहे, त्या सगळ्यांची एकमेकांची कनेक्टेड आहेत अशी आपल्याला माहिती मिळते आणि हे सगळं करत असताना ते सगळं सादर करण्यासाठी सरकारी वकिलाला वेळ लागेल। त्या सरकारी वकिलासोबतच जे CIDचे अधिकारी आहेत ते सुद्धा आपली बाजू मांडतील असंही दिसतंय, त्यामुळे वेळ लागू शकतो। तन्मय, नक्कीच पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगू सध्या काय नेमकं घडतंय। कराडला घेऊन पोलीस आता कोर्टात हजर झालेले आहेत, तिथं सुनावणी सुरू होणार आहे। केस कोर्टामध्ये थोड्याच वेळात कराडबाबत सुनावणी सुरू होईल। नुकतंच त्याला पोलीस स्टेशनमधनं बाहेर नेण्यात आलं आणि तिथे त्याची 25 मिनिटं चौकशी झाली। या चौकशीमध्ये पोलिसांनी माहिती घेतली या संपूर्ण प्रकरणाबाबत, नेमकं काय काय घडलं त्याचा घटनाक्रम जाणून घेतलाय आणि त्यानंतर आता कराडला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। कोर्टात नेलं गेलेलं आहे, सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। केस कोर्टात थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू होईल आणि पुढच्या अर्धा तासात रिमांड किती दिवस मिळतो हे देखील स्पष्ट होणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराड आजची ही रात्र कस्टडीतच जाणार आहे आणि यापुढचे किती दिवस त्याला रिमांड मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। थोड्याच वेळात कोर्टात काय काय घडतंय याचे सगळे अपडेट साम टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। वाल्मिक कराडला पोलीस घेऊन गेले तेव्हाची दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। कराड कोर्टाकडे रवाना झालाय, कोर्टात पोहोचलाय, त्याची आता सुनावणी सुरू होणार आहे। सकाळीच कराडनं सरेंडर केलं आणि पुढच्या तपासाला त्यानंतर वेग आल्याचं पाहायला मिळालंय। अद्यापही 3 आरोपी हे फरार आहेत।
त्यामुळे वाल्मिक कराड जरी कोर्टात सध्या त्याला हजर केलं गेलं असलं तरी अजूनही या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित 3 आरोपी हे फरार असल्याचं कळतंय. त्यामुळे वाल्मिक कराडच्या या संपूर्ण चौकशीतून काय काय नवे खुलासे समोर येतात हे देखील समोर येणार आहे. आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कोर्ट परिसरातनं. ही दृश्य समोर येत आहेत आणि याआधी केज पोलीस ठाण्यात जेव्हा वाल्मिक कराडला नेण्यात आलं त्यावेळेला 25 मिनिटं चौकशी करण्यात आली. आता सुनावणीमध्ये काय घडतंय तेच पाहायचं. केज कोर्टात ही सुनावणी सुरू होतीये. केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे. सुनावणीला सुरुवात होणार आहे. कोर्टात पोहोचलेला आहे वाल्मिक कराड. त्याच्यासह त्याचे वकील देखील आहेत. सरकारी वकील देखील पोहोचलेत. सरकारी वकील ऐन वेळेला बदलण्यात आले. माधव, काय अपडेट्स? तन्मय, सुनावणीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला वकील सरकारी वकील पक्षातर्फे आत्ता मी माहिती घेतलेली आहे. काही सहकारी तिथं कोर्टामध्ये आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. सरकारी पक्षाच्या वतीनं कोणते कोणते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या गुन्ह्याचं कलम कोणतं आहे आणि त्या गुन्ह्याच्या कलमाखाली आतापर्यंत चौकशी काय केलेली आहे ही माहिती दिली जात असल्याची आपल्याला माहिती मिळते आहे. त्यामुळे आता सुनावणी सुरू झाल्यानंतर एक एक टप्पा हळूहळू पुढं सुरू होईल. सुरुवातीला सरकारी पक्षाच्या वतीनं केज पोलीस ठाण्यामध्ये 9 आणि 10 डिसेंबर रोजी झालेला घटनाक्रम, त्या गुन्हा आणि गुन्ह्याच्या अनुषंगानं दाखल झालेली फिर्याद, फिर्यादीच्या अनुषंगानं गुन्हा दाखल झालेला गुन्हा आणि त्यानंतर झालेला तपास, हे सगळं मांडलं जाईल. आणि ते मांडल्यानंतर जे पॉईंट असतील ते विरोधी पक्षातील म्हणजे वाल्मिक कराड याच्या वकिलांकडून सुद्धा वकिलांची बाजू सुद्धा तिथं न्यायाधीशांच्या समोर मांडली जाणार आहे. ते मांडतील आणि मग त्यानंतर आर्ग्युमेंट सुरू होईल, सुनावणी होईल आणि मग त्यानंतर पुढं तो न्यायाधीशांच्या वतीनं जो निकाल दिला जाईल तो पाहणं महत्त्वाचं आहे. पण आत्ताच्या या घडीला केज कोर्टामध्ये वाल्मिक कराड याच्या गुन्ह्यावर सुनावणी सुरू झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता, तो सापडत नव्हता. पोलिसांच्या समोर मोठं अपयशाचं खापर फुटलेलं होतं. तो स्वतः सरेंडर झाला आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राच्या समोर, महाराष्ट्र पोलिसांच्या समोर, तपास यंत्रणेच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरेंडर झाल्यानंतर अत्यंत म्हणजे दुपारी 12:30 ते आत्ता आणखी 11 वाजायचे आहेत. हे जवळपास 11 तासाच्या वेळामध्ये खूप काही घडामोडी घडलेल्या आहेत. तो पुण्याहून इथं आला, त्याची तपासणी झाली, चौकशी स्थानिक पोलीस CIDने केली, त्यानंतर आता कोर्टात गेलेला आहे. बरोबर आता 10 मिनिटे तरी एक 7-8 मिनिटे झालेले आहेत गेल्यानंतर, कारण न्यायाधीश अगोदरच येऊन बसले होते. सरकारी वकिलांची टीम सुद्धा तिथं आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड याच्या बाजूनं बोलण्यासाठी बरेच मोठे वकील या कोर्टाशी संबंधित असले तिथं दाखल अगोदरच झाले होते. मी ज्यावेळेस सुरुवातीला इथं आलो होतो त्यावेळेस जवळपास 7-8 वकील कोर्टामध्ये गेले होते, इमारतीमध्ये गेले होते आणि त्यामुळं एक फौज सुद्धा वाल्मिक कराडच्या बाजूनं वकिलांची असेल ती सुद्धा त्यांची बाजू मांडेल आणि ती बाजू मांडल्यानंतर दोन्ही बाजूने आर्ग्युमेंट होतील असं दिसतं आहे. आणि त्यामुळं आता हे सगळं करत असताना मध्ये सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे आता थोडा पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलेला दिसतो आहे. आता वाहतूक सुरू झालेली आहे. हे बघा, वाहनं सुरू झाली आहेत. फक्त पोलीस या सगळ्या बाजूनं आहेत, जे कोणी रस्त्यावर थांबणार नाही किंवा जमणार नाहीत याची खबरदारी घेत आहेत. त्याचबरोबर मोठी वाहनं हळूहळू सोडण्यात आलेली आहेत, कारण हा मोठा रस्ता आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर कोणती अडचण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. पण आत्ता या घडीला महाराष्ट्राला सांगूया की सुनावणीला सुरुवात झालेली आहे. सुनावणीमध्ये नेमकं काय होतं, त्याला किती दिवसाची कस्टडी मिळते, या कस्टडीमध्ये कोर्ट आपले मुद्दे काय मांडतं किंवा कोर्ट कुठल्या मुद्द्यावर बोट ठेवतं आणि ते महाराष्ट्राच्या समोर येतं, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण इतके दिवस तपास यंत्रणासाठी लागतात आणि त्या तपास यंत्रणा लागल्यानंतर त्यावर सुद्धा कोर्ट बोट ठेवेल अशी एक शक्यता नाकारता येत नाही. कारण न्यायाधीशांच्या समोर दोन्ही बाजूनं मुद्दे मांडत असताना, दोन्हीचेही मुद्दे ग्राह्य धरत असताना
सरकारी वकिलाच्या वतीनं इतक्या दिवसामध्ये सरकारी यंत्रणा काय करत होती हो. हाही प्रश्न उपस्थित केला जाईल. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड याला अटक करण्यासाठी इतका काळ लागला. तर आपण आत्ता सांगितलं होतं की त्याचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत, तो कुठे होता, काय करत होता, का अगदी. गेला, मग त्याने तू जर गुन्हा केलाच नसेल तर मग तू फरार का झाला, मग तुझं इतर गुन्ह्यांशी काय संबंध आहेत, या सगळ्या गोष्टीची चाचपणी नक्की होणार आहे असं दिसतं आहे. तन्मय. नक्कीच माधव, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात नेमकं घटनाक्रम काय आहे, सध्या काय घडतंय. कराडला जेल की बेल हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा आहेत त्या केज कोर्टाकडे. वाल्मिक कराडवर सध्या सुनावणी सुरू झालेली आहे आणि कोर्ट काय निकाल देतं, जेल की बेल याबाबत थोड्याच वेळात सगळे अपडेट्स मिळणार आहेत.